नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. परभणी जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. साध्या उपाययोजनांनी देखील मोठा धोका टाळता येतो असं स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणे टाळावे असा सल्ला दिला. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी अधिक दक्ष राहणं आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्णतेचा ताण यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. चक्कर येणं, अशक्तपणा, डोकेदुखी, उलट्या, जास्त घाम येणं किंवा अचानक बेशुद्धी अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य केंद्र, दवाखाने आणि रुग्णालयांनी पूर्ण तयारीत राहून उष्माघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा. उष्माघात व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष, बेड उपलब्ध ठेवावेत. त्याचप्रमाणे 24 तास आपत्कालीन सेवा कार्यरत ठेवावी. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उष्माघात उपचाराबाबत सज्ज ठेवावं. गंभीर रुग्णांना तात्काळ उच्चस्तरीय रुग्णालयात रेफर करावं. तसेच कूलिंग सुविधा तत्पर ठेवाव्यात. वैद्यकीय आणि समवैद्यकीय कर्मचाऱ्यांना उष्माघात ओळख, प्राथमिक उपचार आणि तात्काळ प्रतिसाद याबाबत प्रशिक्षण देण्यात यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांमध्ये उष्माघात प्रतिबंधक जनजागृती मोहीम ही प्रभावीपणे राबवावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी जिल्हा रुग्णालय तसेच सर्व जिल्हा, उपजिल्हा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. बांधकाम, शेती आणि इतर मैदानी कामे सकाळी किंवा सायंकाळी करण्यात यावेत. अशा अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून घराघरात जनजागृती करण्यात यावी. शरीराचं तापमान 40 अंश किंवा त्यापेक्षा अधिक असणं, चक्कर येणं, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, त्वचा गरम आणि कोरडी होणं, अशक्तपणा किंवा बेशुद्ध पडणं ही उष्माघाताची लक्षणे असून बाधित व्यक्ती त्वरित थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवावं. शरीरावर थंड पाण्याची शेक किंवा पट्ट्या ठेवाव्यात. कपडे सैल करावेत आणि पाणी ORS द्यावं. तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करावं असं आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केलं आहे. तहान नसली तरी पुरेसे पाणी प्यावं. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रव पदार्थ घ्यावेत. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ प्यावेत. हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे परिधान करावेत. दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जाणं टाळावं. बाहेर जाणं आवश्यक असल्यास डोके झाकावे. टोपी, छत्रीचा वापर करावा. गॉगल अथवा सनस्क्रीनचा आपण वापर करावा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र मुंबई यांनी सोमवार दिनांक 27 रोजी दुपारी 1 वाजता दिलेल्या सूचनेनुसार हिंगोली जिल्ह्यासाठी मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दिनांक 28 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा सायंकाळी पावसाचीही शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावं तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. शक्यतो उन्हात बाहेर जाणं टाळावं. अनवाणी बाहेर जाऊ नये. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करताना स्वयंपाकघर हवेशीर ठेवावं. चहा, कॉफी, मद्यपान, शीतपेय टाळावं. जास्त मीठ, तिखट, तेलकट आणि शिळे अन्न खाऊ नये. बंद 4 चाकी वाहनात लहान मुले किंवा प्राण्यांना ठेवू नये असे सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करून सुरक्षितता बाळगावी असं आवाहन देखील हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.